नमस्कार, मी आकाश जाधव. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या विद्यार्थ्यांसाठी असलेली सारथी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IBPS परीक्षांच्या तयारीसाठी एक परीक्षा घेतली गेली आणि त्या माध्यमातून 2000 विद्यार्थ्यांची त्या परीक्षेच्या तयारीसाठी निवड होऊन त्यांच्यासाठी काउन्सिलिंग राऊंड हे 20 तारखेपासून स्टार्ट होत आहेत. ज्या राऊंडमध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत काउन्सिलिंग घ्यायची आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना हे ठरवायचं आहे की त्यांना कोणत्या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये संकल्प एज्युकेशनने आपली संस्था जी आहे ती आधीच्या जी आपली सारथीची बॅच होती त्यालासुद्धा होती आणि सध्याच्या बॅचलासुद्धा संकल्प एज्युकेशन ही संस्था असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी संकल्प एज्युकेशन या संस्थेची निवड का करावी ह्यासाठी ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो. सगळ्यात महत्त्वाचं, सारथीने ज्या कोर्सेससाठी साधारणतः संकल्पची निवड केलेली आहे त्यापैकी एक ही जी आहे हे बँकिंग आहे आणि बँकिंगसाठी ही निवड संकल्प एज्युकेशनची 3 शहरांसाठी केलेली आहे. एक म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, 2 पुणे आणि तिसरं ठिकाण आहे नाशिक. ह्या 3 ठिकाणासाठी विद्यार्थ्यांची ह्या 3 ठिकाणासाठी सारथीने संकल्प एज्युकेशनची निवड केलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना संभाजीनगर किंवा नाशिक किंवा पुणे यापैकी एकाही ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी संकल्प हे ऑप्शन जे ते निवडलं पाहिजे. सोबतच आपण बघितलं तर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ह्या महत्त्वाच्या सूचना ज्यामध्ये दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 20 तारखेपासून चालू होईल. 20 पासून ते 24 आणि 27 पासून 30 अशा पद्धतीने असणार आहे. 30ला संपल्याच्या नंतर एक दिवस एक्स्ट्रा, मग तो 31 असू शकतो, मग तो 1 तारखेला असू शकतो. या दिवशी जे विद्यार्थी जनरलवाले आणि वेटिंगवाले हे विद्यार्थी अब्सेंट होते ह्या सगळ्यांचं 30 तारखेच्या नंतर एखादा दिवस एक्स्ट्रा देऊन मग तो 31 असू शकतो, 1 असू शकतो, ते सारथीमार्फत कळवण्यात येईल. तर त्यावेळेला असणार आहे. हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे विभागीय केंद्रात नसून हे फक्त आणि फक्त सारथीच्या हेड ऑफिसला आहे आणि ते हेड ऑफिस डेक्कन जवळ आहे. तर त्याचा फक्त पत्ता मी वाचून दाखवतो. न्यू ऑफिस बिल्डिंग, ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, पुणे मेन ऑफिस, सिटी सर्वे नंबर 173 B1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे ह्या ठिकाणी आहे. आणि पुण्याच्या डेक्कन एरियापासून हार्डली 1 ते 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरमध्ये आहे. तर ह्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांना एका दिवशी 280 विद्यार्थ्यांचं DV होणार आहे. त्यापैकी 1 ते 140 हे सकाळच्या वेळेत असतील तर 141 ते 280 दुपारच्या वेळेस. हे झालं 20 तारखेचं. पुन्हा 21 तारखेचं 281 ते 420 सकाळच्या वेळेत, तर 421 ते 560 दुपारच्या वेळेस. तर डेली अशा पद्धतीने 280 विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. काही विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत, ते म्हणजे त्यांचा जो रँक आहे तो जनरल मेरिट लिस्टमध्ये वेगळा दाखवतोय आणि वुमन्सची यादीत वेगळा दाखवतोय. तर अशा वेळेला 1 ते 2000 नावांची जी यादी आहे, 1 ते 2000 नावांची आहेत, त्यापैकी आपला नंबर जो लागतोय तो नंबर विद्यार्थ्यांनी पकडायचा आहे. तर जे जनरल मेरिट लिस्टमध्ये त्यांनी ते 1 ते 2000 पैकी पकडायचा. जे वेटिंगमध्ये आहेत अशांनी 1 ते 200ची मला वाटतं त्यांची आहे, तर त्यात त्यांनी पकडून पुढे चालायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी जनरल मेरिट लिस्टमध्ये आहेत म्हणजे वेटिंगमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांना 20, 21, 22, 23, 24 त्यानंतर 27, 28 पर्यंत त्यांचं चालेल. 29 पर्यंत, 29ला राहिलं वेटिंगचं सुद्धा कंप्लीट होऊन जाईल. 29च्या नंतर 30 तारखेला किंवा 31ला किंवा 1 तारखेला सारथी सांगेल त्या पद्धतीनं 1 दिवस एक्स्ट्रा जो आहे तो ज्या विद्यार्थ्यांचं वरती कुठेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही अशा ठिकाणी त्यांना ते DV त्यांना 1 दिवस वाढीव मिळेल. आता ओव्हरऑल संकल्प एज्युकेशनची निवड का करावी, तर त्यासाठी आपण सारथी या संस्थेसाठी संभाजीनगर, पुणे आणि नाशिक ह्या 3 ठिकाणी पात्र आहोत. दुसरं, आपण जो पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय 11 पुस्तकांचा अंदाजे 2500 पानांचा सेट आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय. मोठी साईज पुस्तकांची असल्यामुळं आपण गणिताचा पार्ट 1, पार्ट 2, रिझनिंगचा पार्ट 1, पार्ट 2 या पद्धतीने एकदम सध्याच्या लेटेस्ट पॅटर्नवरची हे पुस्तकं असणार आहेत. त्यानंतर ॲप बेस्ड व्हिडिओ कोर्समध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणकोणता ॲक्सेस देणार आहोत. संकल्प 247 ॲपवरील ज्यामध्ये माझा कंप्लीट क्वांट कोर्स आहे, रिझनिंगचा अमोल पाटील सरांचा आहे, इंग्लिशचा क्षितिज भालेराव सरांचा आहे, जनरल अवेअरनेसचा आतिश शिंदे सरांचा आहे, बँकिंग अवेअरनेसचा निखिल डांगे सरांचा आहे, ॲग्रिकल्चरचा प्रशांत डोले सरांचा आहे आणि अकाउंटन्सीचा समीर देशमुख सरांचा आहे. अर्थात जनरल बँकिंगची एक्झाम कव्हर करता आम्ही सोबत ॲग्रिकल्चर आणि अकाउंटन्सी ह्यांचे सुद्धा कोर्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. पहिलं ते
त्याची साधारणतः मार्केट प्राइस ही 8,000 प्लस GST आहे. सोबत येस ऑफिसरचा, ज्यामध्ये क्वांटचा पार्ट आशिष अरोरा सर, इंग्लिशचा पार्ट निमिषा बन्सल मॅडम, रिझनिंगचा पार्ट अंकुश रांबा सर आणि जनरल अवेअरनेसचा पार्ट कुश पांडे सर, यांची सुद्धा 1 इयर व्हॅलिडिटी असलेला त्यांचा प्रीमियम कोर्स आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे सिंगल लॉग इन ज्यांना आपल्याला पूर्ण ॲपचा ॲक्सेस मिळून जातो. तर प्रीमियम कोर्स तो असणार आहे. आणि सोबत स्टडी IQ ॲपवरचा जनरल अवेअरनेसचा विद्यार्थ्यांना 1 इयर व्हॅलिडिटी असलेला बँकिंग आणि करंट अफेअर्सचा कोर्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोबत टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांना गाईडली आणि अड्डा 247च्या बँकिंगच्या 1 इयर व्हॅलिडिटी असलेल्या टेस्ट सिरीज मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे की मला असं वाटतं भारतामध्ये अशा खूप कमी, महाराष्ट्रात नाही भारताच्या खूप कमी इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याकडे मॉक इंटरव्ह्यूसाठीचा परमनंट आणि क्वालिटी स्टाफ आहे. त्याच्यापैकी एक संकल्प आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मी एकमेव म्हणेल की जो इंटरव्ह्यूसाठीचा जो फॅकल्टी आहे तो म्हणजे निखिल सरांच्या, तुम्हाला याच्या पुढे जे इंटरव्ह्यूचे कॉल्स येतील टिल युअर सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यूची बॅच जी ती मोफत असणार आहे. पुढे अदर फॅसिलिटीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात स्वतः एक्झाम क्रॅक केलेली नामवंत लोकांची टीम आहे. माझे स्वतःच्या 5 IBPS PO ह्या फायनल सिलेक्शन आहेत, 2 SBI PO फायनल सिलेक्शन आहेत, युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AOचं माझं फायनल सिलेक्शन आहे. त्यानंतर SSC CGLचा माझा राऊंड रँक 50 आहे. तर या पद्धतीनं आहेत. माझ्याशिवाय इतरही फॅकल्टी रिझनिंगच्या सरांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये क्लरिकलला झालेलं आहे. त्यानंतर इंग्लिशच्या सरांचं जे आहे त्यांचं वेगवेगळ्या एक्झाममध्ये ते स्वतःहून स्टेटस टाकत असतात, पोस्ट टाकत असतात. वेगवेगळ्या एक्झाममध्ये RBI असिस्टंट, IBPS क्लर्क ह्या प्रत्येक एक्झाममध्ये साधारणतः 5-6 किमान एक्झाम आहेत ज्यामध्ये त्यांना आतापर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडलेले आहेत. जनरल अवेअरनेस जे अतिसर घेतात ते स्वतः IDBIमध्ये असिस्टंट मॅनेजर होते, म्हणजे असिस्टंट मॅनेजर सिलेक्शन झालेलं आहे. ॲग्रिकल्चरची फॅकल्टी जी आहे त्यांचं सुद्धा स्वतःचं सिलेक्शन 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये, पंजाब सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू क्रॅक करून आहे. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, कम्प्युटर, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, तर प्रत्येक विषयाची फॅकल्टी स्वतः एक्झाम पास झालेल्या आहेत. चला पुढे, विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मोफत अभ्यासिका हे संभाजीनगरलाही असेल, पुण्यालाही असेल आणि नाशिकलाही असेल. आणि बाकी क्लासची बॅग, ID कार्ड, विकली तुमच्या ऑफलाईन टेस्ट, डेली काउन्सिलिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत होणार आहेत. तर हा महत्त्वाचा पार्ट आहे. काही तुम्हाला डाऊट असेल तर खाली स्क्रीनवर नंबर आहेत बघा, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल ती माहिती होऊ शकता. सोबत सर जर माझी त्याच दिवशी एक्झाम आहे, समजा 27 तारखेला माझी न्यू इंडियाची एक्झाम आहे आणि त्याच दिवशी समजा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं तर कसं? तर काहीच नाही, 29ला सगळी गोष्ट संपल्यानंतर तुम्हाला सारथी 1 दिवस एक्स्ट्रा, अर्थात 30 किंवा 31 मी तुम्हाला त्यावेळेला सांगेल, एक एक्स्ट्रा दिवस देईल. त्या दिवशी तुम्हाला DV करायचा आहे. त्यानंतर सर इफ आय डोंट हॅव ॲडमिट कार्ड किंवा फॉर्म भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे, 2 पैकी काहीतरी एकतरी असेल तरी चालून जाईल. तुम्ही जी एक्झाम दिली होती यांची स्कॉलरशिप टेस्ट, त्याचं ॲडमिट कार्ड किंवा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट असेल तरी पण चालेल. सर कॅन आय चेंज ऑप्शन नाव इफ आय फील्ड समथिंग एल्स इन गुगल फॉर्म? आधी सारथीने गुगल फॉर्म भरून घेतला होता, त्यावेळेला मी कोणत्या वेगळ्याच इन्स्टिट्यूटचं नाव दिलं होतं. पण आता सगळ्या सोयी सुविधा बघून मला असं वाटतं की मला संकल्प सोबत गेलं पाहिजे. तर सर मी आता चेंज करू शकतो का, किंवा मी आता चेंज करू शकते का? तर याचं तर उत्तर आहे हो, तुम्ही अजूनही संस्थेचं ऑप्शन चेंज करू शकता. सर वेन कॅन वी एक्सपेक्ट कमेन्समेंट ऑफ बॅचेस? बॅचेस कधी स्टार्ट होतील? तर अंदाजे 10 ते 15 फेब्रुवारीच्या आसपास ह्या IBPSच्या बॅचेस ज्या त्या स्टार्ट होऊ शकतात. ॲग्रिकल्चर आणि अकाउंटन्सी, आपण आपल्या मुलांना ज्यांचं BSc झालेलं आहे त्यांना ॲग्रिकल्चरचा प्रशांत डोले सरांचा कोर्स, आणि ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांना अकाउंटन्सीचा कोर्स समीर देशमुख सरांचा ह्याच याच्यासोबत देणार आहोत. सर हे आम्हाला कोर्सेस केव्हा मिळतील? सगळ्यात महत्त्वाचं, डिसेंबर महिन्यामध्ये TRTI आणि बार्टीच्या बॅचेस स्टार्ट झाल्या. त्याच्यानंतर आणि ॲट ए टाईम ज्या त्या बऱ्यापैकी प्रोसेस नवीन होती, लोक कमी होते, त्यातल्या लोकांची ट्रेनिंग कमी होती. तर आम्ही डिसेंबरचा महिना जो आहे हे बऱ्यापैकी सगळ्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता, रिपोर्ट जनरेट करण्याच्या गोष्टीला गेले. आता त्या सगळ्या गोष्टी सेटल झालेल्या आहेत. आता त्याही विद्यार्थ्यांना मी येस ऑफिसर देऊन टाकलेला आहे, गाईडलीची टेस्ट सिरीज देऊन टाकलेला आहे. आता साधारणतः तुम्ही इथं आल्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या बॅचेस सध्याला सेटल झालेल्या असल्यामुळं पुढच्या तुमची बॅच चालू झाल्याच्या नंतर तुमचा जॉईनिंग रिपोर्ट गेला की 1-2 आठवड्याच्या आत तुम्हाला जे ते तुमच्या ह्या बॅचेस मी इमिजिएट ॲक्टिवेट करून पुस्तकं बाकी सगळ्या गोष्टी जे ते उपलब्ध करून देईल. आणि जे TRTI आणि बार्टीचे मुलं आहेत त्यांचं तर लिटरली ह्या मंथ एंडपर्यंत जे आहेत हे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या हातामध्ये जे ते मिळून जातील. रिझन आता इथून पुढे
SBIची एक्झाम आहेत, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना तिथे सुद्धा ॲक्सेस जो तो आवश्यक असतो. त्यामुळं मी फक्त समराईज करतो सध्याला, जेही विद्यार्थी सारथीच्या मार्फत ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ इच्छितात, ज्यांना 6,000 प्रति महिना आणि सोबत 1 टाईम त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत ॲज अ 1 टाईम त्यांचा खर्च म्हणून, तर ह्या स्कीमचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपण संभाजीनगर, पुणे किंवा नाशिक ह्यापैकी आपला कम्फर्ट जिथं आहे तिथं आपण ही ट्रेनिंग घेऊ शकतो, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना संकल्प एज्युकेशनने त्यांचं पहिलं ऑप्शन असावं असं सजेशन तुमच्या माध्यमातून, तुम्ही जे कोणी व्हिडिओ पाहताय तुमच्या माध्यमातून जे विद्यार्थी ह्यांची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ह्याच मेसेज मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. धन्यवाद.